नमस्कार. स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत रात्रीच्या जेवणासाठी झटपट होणारा आणि चविष्ट असा सोयाबीन पुलाव. एखाद्या वेळेस सगळा स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचा झटपट होणारा चवदार आणि पौष्टिक सोयाबीन पुलाव आपण नक्की करू शकतो. हा पुलाव चवीला अतिशय अप्रतिम लागतो. चला तर मग यासाठी लागणारं साहित्य आणि कृती आता आपण बघूया. इथे मी 2 वाट्या कोलम तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवून घेतलेले आहेत. इथे रेशनचा तांदूळ वापरला तरीही चालेल. ज्या वाटीने मी तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने मी 1 वाटी छोट्या सोयावड्या घेतलेल्या आहेत आणि त्या 10 ते 12 मिनिटं गरम पाण्यात भिजत घातल्या होत्या. आता या सोयावड्या मऊ झालेल्या आहेत. आता त्या धुवून घ्यायच्या आहेत आणि या सोयावड्या व्यवस्थित पिळून त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. आता सोयाबीन पुलावसाठी लागणारं इतर साहित्य आपण बघूया. इथे मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. 1 अख्खा कढीपत्त्याचा टाळा घेतलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत. 1 मध्यम आकाराचा पूर्ण पिकलेला टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि 1 ओलं तमालपत्र घेतलेलं आहे. आणि इथे अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे. 2 दालचिनीचे छोटे तुकडे घेतलेले आहेत. 1 चक्री फूल, 3 ते 4 काळी मिरी आणि 4 लवंगा घेतलेल्या आहेत. हा भात आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. त्यासाठी मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. आता या कुकरमध्ये मी या तेलाच्या छोट्या पळीने 2 पळ्या तेल घालणार आहे. आता हे तेल थोडं गरम होऊ द्यायचं आहे. आता तेल गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत. आता हे खडे मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. आता तेलामध्ये कढीपत्ता घालायचा आहे आणि जे तमालपत्र घेतलं होते ते सुद्धा घालायचं आहे. त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा आणि मिरची सुद्धा या तेलामध्ये घालायची आहे. आता हा कांदा आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे. हा कांदा जास्त मऊ करायची गरज नाही. आता या कांद्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे म्हणजे कांदा लवकर मऊ होईल. आता मीठ घातल्यानंतर आपल्याला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता या कांद्यामध्ये मी 1 मोठा चमचा आलं, लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घालणार आहे म्हणजे तीही या कांद्यासोबत व्यवस्थित परतून होईल. आता ही आलं लसणाची पेस्ट सुद्धा या कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आता आपला कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. आता हा टोमॅटो सुद्धा आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे. आता आपला कांदा टोमॅटो परतून झालेला आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवर कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. आता 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. आता आपण झाकण काढून बघूया. आता आपला कांदा टोमॅटो बऱ्यापैकी मऊ झालेला आहे. झाकण काढल्यानंतर हा कांदा टोमॅटो आपल्याला एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे. आता या फोडणीमध्ये आपल्याला चवीनुसार तिखट घालायचं आहे. भातासाठी लागणारा तिखटसुद्धा आपल्याला याच्यामध्येच घालायचं आहे. थोडीशी हळद घालायची आहे. अर्धा चमचा घरी बनवलेला गरम मसाला घालणार आहे. थोडासा हिंग घालायचा आहे.
आणि आता हे सगळे मसाले आपल्याला कांदा टोमॅटोसोबत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आता सगळे मसाले कांदा टोमॅटोसोबत व्यवस्थित परतून झालेले आहेत. आता याच्यामध्ये पाणी काढून टाकलेले सोया चंक्स घालायचे आहेत. आता हे सोया चंक्स या मसाल्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आता या सोया वड्या या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे. आता झाकण काढल्यानंतर ही भाजी आपल्याला एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे. आता या भाजीमध्ये भिजत घातलेले तांदूळ त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि हे तांदूळ आता या भाजीमध्ये घालायचे आहेत. आता हे तांदूळ हलक्या हाताने या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. आता ज्या वाटीने मी 2 वाट्या तांदूळ घेतले होते त्याच वाटीने मी 3 वाट्या पाणी घालणार आहे. पाणी घातल्यानंतर आपल्याला हे सगळं आता हलक्या हाताने एकदा ढवळून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. या भातामध्ये मिठाचं प्रमाण व्यवस्थित असेल तरच भाताला छान चव येते. आता याच्यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता हा भात आपल्याला एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे. आता या भातामध्ये मी 1 चमचा साजूक तूप घालणार आहे. आता मी कुकरला झाकण लावणार आहे आणि मध्यम गॅसवर 1 शिट्टी काढून घेणार आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने 1 ते 2 शिट्ट्या काढू शकता. आता कुकरची शिट्टी झालेली आहे. आता 5 मिनिटे हा कुकर गॅसवरती तसाच ठेवून द्यायचा आहे. आणि आता आपण कुकरचं झाकण काढून बघूया. आता हा भात एकदा हलक्या हाताने ढवळून घ्यायचा आहे. आता याच्यावरती असंच झाकण ठेवायचं आहे आणि थोडा वेळ हा भात असाच ठेवून द्यायचा आहे. आता आपला गरमागरम आणि सुटसुटीत सोयाबीन पुलाव तयार आहे. हा पुलाव एखादा पापड आणि लोणच्यासोबत अतिशय अप्रतिम लागतो. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठीही तुम्ही हा पौष्टिक असा सोयाबीन पुलाव करू शकता. एकदा या पद्धतीने सोयाबीन पुलाव तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.